चला आयोजकांकडून सूचना आली की हा मॅच जो आहे ना पहिला मॅच 5 ओव्हरचा असेल. गोडदेव टीम 5 ओव्हरचा मॅच असेल. सुपर स्ट्रायकर 5 ओव्हरचा मॅच असेल. 5 ओव्हरमध्ये 4 बॉलरचा वापर. आयोजकांनी सांगितले की 5 ओव्हर. पहिला मॅच 5 ओव्हर असेल फक्त. बाकीचं ज्या सूचना आहेत आयोजक वेळेनुसार तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल ते वेळेनुसार तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. संडे का फंडे संडे ब्लॉकबास्टर सॅटरडे सुपरहिट राहिला काल. मॅकमिलन गोविंद शो आपण पाहिला, परंतु शेवटचा मॅच घेऊन गेला सुपर बॉईज या संघाने. बाजी मारली. काय जबरदस्त कालचा दिवस पार पडला. सलग 2 वेळा मॅन ऑफ द मॅच. 250 मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आपण पाहिलं. जवळजवळ 140च्या आसपास रन्स त्याने बनवलेत. मॅकमिलननी काल सांगितलं देखील की इथूनच सुरुवात केली होती आणि इथूनच कमबॅक देखील करीन. म्हणजे कालचा दिवस खूप दिवसानंतर या ग्राउंडवरती, खास गावामध्ये बॅटिंग लागत नव्हती, ते देखील काल त्याचा जलवा आपण पाहिला. मॅकमिलन गोविंदने दाखवून दिलं पुन्हा एकदा जुना मॅक्यू कमबॅक करताना. आणि कमबॅक असा केलाय की प्रत्येकाची बोलती बंद केली कालच्या दिवसात. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचा आमच्यापर्यंत पाठवून द्या. आणि सलामीची जोडी क्विक अँड फास्ट. चला जायचं आहे लगेच. बघा उत्तन चौक लांबचा अंतर आहे, परंतु तुम्हाला बस रिक्षा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला 10ला रिपोर्टिंग करायला सांगितलं तर 9ला येणं गरजेचं आहे. मग 10च्या 11, 11चे 11:30 वाजले तर कुठेतरी मग भरपूर वेळ वाया जातोय. प्रत्येक टीम येताना ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे, याकडे लक्ष ठेवा. सुपर बॉईज या संघाने बाजी मारली आणि फायनल मध्ये प्रवेश केला. विपुल माल्या, क्युआन, क्यू या प्रेमाने म्हटलं जाते, क्यू ब्रिगॅन्झा. इकडे आल्यानंतर प्रत्येकाची नावं वेगवेगळी, थोडं डिफिकल्ट जाते, परंतु चांगली नावं नेहमीच ऐकायला मिळत नाही अशी नावं. नाहीतर तेच नावं रिपीट होतात, मग मजा नसते. काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणून उत्तन गावामध्ये आल्यानंतर आपण बघतो की सर्वांची नावं एक से बढ़कर एक. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. फील्ड सेट राहील, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येईल आणि बॅटर स्ट्राईकला राहील. एक धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेने. डीजे आपण गाणं वाजवायचंय. डीजे सध्या बिझी आहेत मोबाईल मध्ये. विपुल स्ट्राईकला, उत्कर्ष म्हात्रे एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज. प्रतीक म्हात्रे मला वाटते दिसत नाही या टीम मध्ये. साहिल पाटील कॅप्टन कूल ऑन द वे आहे मला वाटते त्यांचा. 5 ओव्हरचा मॅच, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर.
दिवस तिसरा, मेगा फायनलचा दिवस, अंतिम दिवस, एक गाव एक फॉर्मॅट. साहिल पाटील आल्यात आता या संघाचा बॅकबोन आहे. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोरदेव हा संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असताना टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करत असताना आता बॉलिंग मार्क वरती आलाय उत्कर्ष म्हात्रे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते असा हा गोलंदाज स्ट्राईकला आलाय मिस्टर विपुल. नॉन स्ट्राईकिंगला क्युऑन. पंच प्रसन्न भोईर, विशाल पाटील दोन्ही पंच आहे मालजीपाडा नगरीतील. चांगले क्रिकेटर आणि तेवढे सक्षम पंच या स्पर्धेला आपण बघतोय. पंच इशारा करतायत गेम ऑन. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती उत्कर्ष मात्र रेडी होतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, मेगा फायनलचा दिवस, पहिलाच मॅच. पहिला बॉल आतमध्ये वळण घेतोय. फ्लाईट होती कमरेपेक्षा खालती, थोडा खाली राहत होता हा चेंडू आणि तेच पहिला बॅकफुट पंच करायचा होता बॅटरला. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल चांगला बॉल. आणखी पहिला बॉल खेळणं क्रिकेटमध्ये कठीण असते. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळू की सिंगल डबल की सन्मानपूर्वक बॅटिंग केली जाईल, परंतु इथे एक डॉट बॉल येतोय. इथे मात्र लेफ्ट करायचं होतं. अगोदरचा चांगला बॉल होता, तिथे मोठा फटका आला नाही आणि इथे हा कॅच धरती मातेला दान केला हेच म्हणावं लागेल. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन रिझनला हा कॅच होता. कॉलिंग नाही, मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तेच पाहिलं गेलं. कॅच सुटलाय विपुल या खेळाडूचा. पुढचा बॉल यावेळी समोर आहेत साहिल पाटील, परंतु शरीर झोकून दिले. चांगले एफर्ट्स. दुविधा माइंड मध्ये जातो या क्षणाला फिल्डर, कारण की कॅच घेऊ की बॉल अडवू या विचारामध्ये असतो आणि तेच पाहिलं गेलं. 1 रन. टोटल टीमची धावसंख्या आहे 3 बॉल 2 धावा. विपुलचा कॅच सुटलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग तो करेल का? 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि इथे कॅच सुटल्यानंतर विपुलने केले प्रहार. चेंडू सीमारेषी पार. या मॅचचा येतोय आजच्या दिवसातला या शेड्यूलचा पहिला दर्जेदार आमदार चषकातील दमदार षटकार. वाली कोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली कोर. 8 रन 4 बॉल. पुन्हा एकदा उडवलंय, पुन्हा एकदा हवाई सफर. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. शॉर्ट अँड पुल पॉवरफुल षटकार. पॉवर हिटिंग. कालच्या दिवसात 2 टेम्पो बॉल हरवलेत ही माहिती दिली होती आणि आज देखील सुरुवात झाली. डिका स्पोर्ट लाईव्ह वरती स्पर्धा आपण कव्हर करतोय, तर डिका स्पोर्ट या यूट्यूब चॅनल वरती जा आणि तिथे रेजल स्टार आयोजित आमदार चषक हे टाका, कारण की नायगाव कोलीवाडा या ठिकाणी देखील डिका स्पोर्ट लाईव्ह मॅच चालू आहे. भरपूर ठिकाणी असेल,
म्हणून या स्पर्धेचं टायटल आहे आमदार चषक, दमदार चषक, दर्जेदार चषक. काल मॅकमिलन गोविंदचा देखील कॅच सुटला होता आणि त्यानंतर तो बरसला. म्हणून जेव्हा जेव्हा या मैदानावर कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा आक्रमण केलंय, विपुलने केले आक्रमण. 14 रन 5 बॉल. उत्कर्ष शेवटचा बॉल. बॅकफूट पंच स्लॅश केले गली रिझन मध्ये आणि जर पाहिलं ना तर शॉट थर्डमॅन पॉइंटच्या अगदी मधोमध गली रिझनला स्लॅश केले. चौकार येतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आहेत 18 धावा. 1 ओव्हर 18. साहिल पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती. साहिलला पाहिलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, बॅकबोन आहे या संघाचा आणि आयकॉन प्लेअर म्हणून वर्णी लागली जाते या खेळाडूची. मोठमोठ्या टुर्नामेंट गाजवणारा खेळाडू आहे. चांगल्या धाटणीचा हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय साहिल पाटील. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. MBPL मध्ये त्याचा जलवा आपण पाहिलाय अनेक वेळा. आणि विपुल काय बॅटिंग करतोय. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल आला होता, दुसऱ्या बॉल वरती कॅच सुटला, तिसरा बॉल सिंगल, चौथा बॉल षटकार, पाचवा बॉल षटकार आणि 6वा बॉल चौकार. 18 नंबर आला की 18वा सीझन, जर्सी नंबर 18 आणि कालचा दिवस. चेन्नई आणि मुंबईचे फॅन अक्षरशः कानातून वेगळा आवाज, डोळ्यातून पाणी आला असावा. RCB वाले ज्यावेळी जिंकतात त्यावेळी त्यांचा क्राऊड वेगळा असतो. त्यांची जीत इतर ज्या IPL च्या टीम्स आहेत सपोर्टर्स त्यांना ती मान्य नसते. आणि जर RCB ने यंदा ट्रॉफी उचलली तर मला वाटते बाकीचे जे चेन्नई लवर, मुंबई लवर आहेत 8 दिवस तरी त्यांची वाट लागेल. कॅच कॅरी केलाय, चांगला झेल. विकेट डाऊन. पहिला गडी बाद 18 या धावसंख्येवरती. काहीतरी चेक करायचं पंचांना. चला आपण चेक करतोय. बघा पंचांकडे रिव्ह्यू आहे, फक्त ऑनली अंपायर साठी आहे, बाकी इतर कोणासाठी रिव्ह्यू नसेल. एकच कॅमेरा आहे आपल्याकडे पंच. सॉफ्ट सिग्नल कडे जाणार आहोत आपण. विकेट डाऊन.
सुमिरन आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुमिरन मुंबईकर. साहिल आलाय ने साहिलच्या पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झाल्या. 18 धावा फलकावरती. बघू शकता या ट्रॉफीज IPL सारखा लुक या ट्रॉफीचा देखील आहे. बाहुबली ट्रॉफी रेजल स्टार आमदार चषक आपण पाहू शकता. फ्लाइट दिले. फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय आणि काय प्रेक्षकांनी कॅच घेतलाय एका हातामध्ये. व्हॅलेरिन गोविंद जबरदस्त कॅच घेतला. ऑडियन्स कॅच. षटकार निश्चित. धावपळक वेगाने पुढे आले. 24च्या घरामध्ये ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. फुल टॉस बॉल वरती हल्ला केलाय आणि बघा व्हॅलेरिन गोविंद पहिला बसले होते आणि आरामात आले. बाय हात का कॅच आहे दाखवून दिले त्यांनी. ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आराम के साथ सध्या 2 धावा या कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावपळक 26च्या घरामध्ये. आजच्या शेड्यूलचा पहिला मॅच या अगोदर प्रेक्षणीय मॅच झाला. उत्तम चौक मास्टर संघाने बाजी मारली. आमदार चषक दमदार चषक गाजवलं. 3 बॉल 26 धावा आतापर्यंत. साहिल बॉलिंग मार्क वरती. स्लोवर वन चेंडू होता. बॅट वरती व्यवस्थित आला नाही. बॅटरला चेंडू समजलाच नाही. डॉट बॉल येतोय. आरामात शरीराचा संपर्क झाला असावा. दुखापत झाले. ज्याचं जळते त्यालाच कळते हेच म्हणावं लागेल. बॅटर जर जास्त गंभीर दुखापत असेल त्याची ट्रीटमेंट करा. पाणी घेऊन जा प्लीज. म्हणे योगा फार महत्वाचा आहे. फक्त पाणी घेऊन जा नाहीतर रेली स्प्रे घेऊन जाल आणि मग फर्स्ट एडची सुविधा कराल. आमचे डॉक्टर गेलेत विदाउट MBBS. सेल्फी पॉइंट कडे कॅमेरामॅननी लगेच क्षणचित्र कैद केलंय आणि सेल्फी पॉइंट मध्ये हे पाहू शकता. एकदम आरामात VIP बॉक्स सेल्फी पॉइंट. हात दाखवायचा प्रेक्षकांनी तुमच्यावरती कॅमेरा. सध्या वेगळ्या माइंड मध्ये आहेत. अजूनपर्यंत शांत आहे सेल्फी पॉइंट. दुपार नंतर बघू शकता. गॅजिस्टर मुंबईकर आहेत. त्यांनी हात केलाय. येस बाकीच्यांनी सर्वांनी हात केलाय आता. आणि दुसरा सेल्फी पॉइंट आहे तिथे जरा बैठक चालू आहे. ओके आहे ना बॅटर. 4 बॉल फलकावरती धावा 26. समीरन करता हा बॉल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक धाव तर कंप्लीट आणि नेमका नो बॉल आहे कशाचा तर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला. फ्रीडचा बॉल. येणारा बॉल. धाव फलकावरती 28. बॉल फेकून झाले 4. पॉवर प्लेचा बंधन आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या आपण बघतोय. यावेळी फ्री हिट वरती सुपर हिट षटकार. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयो, मी मुंबई से. धावफलक पुढे आले 34च्या घरात. चला स्पीडअप करा जरा गेम. पाच बॉल आणि फलकावरती धावा आहेत टोटल 34. थोडं स्पीडअप करायचा गेम.
आणि आयोजकांनी सूचना अगोदर दिल्या की पहिला मॅच फक्त 5 ओव्हरचा असेल. इतर बाकीचे मॅचेस आयोजकांच्या सूचनेनुसार यापुढील होणारा मॅच 4 ओव्हरचा असेल. याची नोंद पुढील येणाऱ्या संघाने घ्यायचा आहे. चला घाई करायची आहे. उपवास चालू आहेत. चर्चला देखील जायचं आहे पाया पडायला. म्हणूनच सर्व टीमनी थोडी घाई करा. या आयोजकांकडून सूचना आल्या ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. शेवटचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक आहे. मिस टायमिंग फटका. फिल्डर येईपर्यंत यावेळी मात्र कॅच रोहितचा होता. कारण की उलट दिशेने धावत आला होता फिल्डर. कॅच रोहितचा आणि इथे हा कॅच होऊ शकला असता परंतु 2 धावा. ओव्हर झाल्या 2 फलकावरती धावा 36. 2 ओव्हर 36 रन. घेऊया एक डीजे ब्रेक. यानंतरचा मॅच YCB उत्तन आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड. दोन्ही टीमने टॉसला यायचं आहे. छत्तीस धावा झाल्यात आणि आयोजकांनी अगोदर देखील काल देखील आपण सूचना दिल्यात की कालचा आणि परवाचा जो लॉट होता तो शेड्यूल वेगळा होता. आजचा शेड्यूल वेगळा आहे. आज एक गाव एक आहे आणि काल गावातले संघ काल आणि परवा गावातले होते म्हणून आजचा शेड्यूल जो आहे तो एक गाव एकचा आहे. आजचा फॉर्मॅट वेगळा आहे आणि काल खेळलेले खेळाडू आज देखील तुम्हाला पाहायला मिळतील कारण की आजचा शेड्यूल वेगळा आहे. चला टाइमपास भरपूर होते. बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना आहे. पंच आपण देखील थोडंसं टीमला सांगायचं आहे सातत्याने जर अशाच गोष्टी घडत राहिल्या तर मग आजचा शेड्यूल कंप्लीट होणार नाही आहे. आयोजकांची इच्छा आहे की 4 वाजता फायनल मॅच व्हावी. प्रणय आला बॉलिंग मार्कवरती. प्रणयचा पहिला बॉल. चांगला बॉल राईज केलाय आतून बाहेर आणि वाईड लाईनच्या आतमध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता होते. धावफलक 36. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36चा. यावेळी इनसाइड आउट करून खेळलाय वाईड ऑफ लॉंग ऑफला. एकच धाव. धावफलक 1 ने पुढे आले 37च्या घरामध्ये. 37 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरा ओव्हर आपण बघतोय. तिसरी ओव्हर आणि तिसऱ्या षटकातील तिसरा बॉल. यावेळी लॉफ्टेड फटका खेळला आणि सरळ मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. आणखीन एक येतोय आमदार चषकातील दमदार दर्जेदार आउट ऑफ द पार्क षटकार.
43 धावा, 3 बॉल. प्रणयचा पुढचा बॉल. यावेळी आतमध्ये पुन्हा एकदा पहिला हा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा इरादा होता. चेंडू ज्या पद्धतीने टाकलाय ना, ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय, सरळ बाहेर निघतोय, वाईड लाईनीच्या आतमध्ये राहतोय. चांगला लेंथ अँड लाईन कंट्रोल मध्ये दिसला प्रणय या बॉल वरती. 4 बॉल 43 धावा. आता मात्र फक्त दिशा दिली जाते. कव्हरला केलं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न घातक ठरेल का, परंतु नाही. 2 धावेने धावफलक 45. 5 बॉल. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. पहिला मॅच फक्त टॉस सोडवणे अगोदर सांगितले की 5 ओव्हर आणि त्यानंतरच्या मॅचेस आहेत 4 ओव्हर आणि वेळे अभावी आयोजक माहिती पोहोचवतील. यावेळी हा देखील चेंडू डॉट बॉल येतोय. चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिला टप्पा आतमध्ये पडला आणि नंतर बाहेर बॉल गेला, म्हणूनच डॉट बॉल येतोय. ओव्हर झाले 3 ओव्हर मध्ये आलेत. 45 धावा. गिव्ह एक डीजे ब्रेक. 3 ओव्हर 45. चला फिल्डिंग लगेच सेट करायचं आहे. घोडदेव टीम काही टीम मीटिंग घेऊ नका. साहिल खास तुम्हाला सूचना, आपण लगेच फिल्डिंग सेट करा. आयोजकांची इच्छा होती की 4च ओव्हरचा मॅच, परंतु पहिला मॅच आहे या शेड्यूलचा, म्हणून 5 ओव्हरचा मॅच खेळवला गेला. त्याकरता आपण सहकार्य करा प्लीज. आणि यानंतरचा मॅच 4 ओव्हरचा असेल. YCB उत्तन आणि त्यांच्या अपोजिट फ्रेंड्स 11 मीरा रोड या 2 टीमनी टॉसला यायचं आहे. या एका इनिंग नंतर कॅप्टननी टॉसला यायचं आहे. सुमिरन स्ट्राईकला आहे. सुमिरन मुंबईकर. मुंबईची हवा दाखवेल का या ग्राउंड वरती. शुभम आलाय बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 4. 4ही बॉलरचा वापर केला जातोय. चांगला बॉल. काय लेंथ होती, काय लाईन होती, काय टर्न होता या चेंडू वरती. अप्रतिम. शुभमचा पुढचा बॉल. रन झालेत 45. पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलंय आणि इथे मात्र बॅटची हलकीशी एज लागली होती आणि तेच पाहिलं गेलं. 1 रनने धावफलक पुढे येईल 46च्या घरामध्ये. 46. 50-60 प्लस धावा होत आहेत. काल आपण पाहिलं तर 70 प्लस धावा 72 धावा चेस केल्या होत्या. 1 मॅन शो. मॅकमिलन गोविन यांची बॅटिंग पाहतच राहिली. काय मॅच झाला. 6 बॉल 20चा मॅच. 2 बॉल 3 वर आला होता आणि तिथे मात्र मॅकमिलनने मॅच जिंकवले होते. पण तो शेवटच्या मॅच मध्ये सुपर बॉईज विरुद्ध पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं त्या संघाला. समोरच्या दिशेने खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय. महादेवनी कॅच कॅरी केलाय 46 वरती. विकेट डाऊन.
विपुल माल्या चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. 33 धावांचं योगदान आपल्या संघाकरता दिलंय. जबरदस्त बॅटिंग विपुल माल्या. पहिलाच कॅच सुटला होता ज्यावेळी 0 वरती तो होता आणि कॅच सुटल्यानंतर 33 धावांचं योगदान आपल्या संघाकरता विपुलने चांगली बॅटिंग केली. मैदानाच्या आत न्यू बॅटर भावेश शेलार. चौथा बॉल शुभमचा. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. भावेश आलाय आणि भावेशला आता जीवनदान दिले. आयुष्मान भव. कॅच होऊ शकला असता परंतु धावता झेल कठीण झेल. ज्यावेळी गोलंदाजी तुम्ही टाकता त्यावेळी टाइम तुमच्याकडे कमी असतो. बॉल रिलीज केल्यानंतर कठीण जातं. अवघड झेल होता. प्रयत्न चांगले होते शुभमचे. 4 बॉलमध्ये एकच धाव खर्च करतो. 1 विकेट. काल क्लिंटनने बॉलिंगमध्ये सुंदर प्रदर्शन दाखवलं तसंच शुभम आता चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल 46 2 विकेट. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय. फिल्डर डाऊन द बॉल. त्याने हा झेल टिपलाय. जतीन पाटीलने सुंदर कॅच पकडलाय. आणखीन 1 विकेट जातोय. 46 5 बॉल. करते तुझे पाच बॉल 46 धावा. नवीन बॅटर आलाय मिस्टर स्वरूप. 7 बॉल शिल्लक आहेत. स्वरूपच्या माहितीसाठी या षटकातील अंतिम बॉल. चौथी ओव्हर आपण बघतोय. 5 ओव्हरचा फक्त पहिला मॅच आपण खेळवतोय. 46 धावा झाल्यात. प्रभाकर मित्र मंडळ घोडदेव संघ गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना सुपर स्ट्रायकर आल्या आल्या रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. उलट दिशेने फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या खालून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हर मध्ये अवघ्या धावसंख्या आहे 46 धावा. काय बॉलिंग केले शुभमने या मॅच मध्ये. त्याच्या नावावर आहे 2 विकेट आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 1च धावा. फॅन्टास्टिक कमबॅक करून दिले. पाण्याची सोय करा व्हॉलेंटियर्स मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया सुंदर संगीत. घोडदेव टीमने त्यांच्याकरताच पाणी आणलं होतं. की बॅटिंग करणारा संघ आतापर्यंत बॅटर जे आहेत ते दोन्ही बॅटर फ्रेश आहेत परंतु सुमिरनला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रणय आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलाय. प्रणयचा पहिला बॉल चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हातात आला त्यानंतर पायाने बॉल पुढे ढकलून दिलंय. 2 धावा कंप्लीट आणि इथे विकेट सॅक्रिफाईस. रन आउट गॉन.
समीर आलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याचा सुमिरन आउट झाला आणि समीर आलाय. प्रणय चांगली गोलंदाजी करतोय. रन आहेत 48. रोखले जसं काल RCBने रोखलं कृणाल पांडे आल्यानंतर. पहिल्या 11 ओव्हरमध्ये धूमधडाका होता. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग, लोअर फुलटॉस बॉल वरती कॅच होऊ शकला असता. साईल होता त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले होते. वरून खाली येणं डिफिकल्ट आहे आणि अवघड आहे कॅच या ग्राउंड वरती. धावफलक पुढे आलेत. 50 धावा कंप्लीट बॅटिंग करणाऱ्या सुपर स्ट्रायकर या संघाच्या. स्वरूप एखादा षटकार ठोकेल का? समोर केलाय उत्कर्ष आहे आणि उत्कर्षने देखील कॅच टाकलाय. कॅच टाकल्यानंतर बॉल आरामात पकडण्याचा प्रयत्न केला. भूटानवरती कदाचित बॉल लागला असावा. नाहीतर चांगला फिल्डर आहे उत्कर्ष. 52 धावा 3 बॉल टोटल. गोरदेव टीमने या मॅच मध्ये 3 कॅच सोडलेत. उत्कर्ष ओके आहेत ना? कॅच सुटल्यानंतर एखादा मोठा फटका येईल का? पण तो गोलंदाज प्रणय आज चांगल्या लाईन मध्ये आहे. चांगली लेंथ अँड लाईन. त्यासाठीच पाहिलं गेले की उत्कर्ष, साहिल, प्रणय, शुभम पहिला 4 गोलंदाजचा वापर केला आणि 2 गोलंदाजाला 18-18 उत्कर्ष आणि साहिलला मार पडला. म्हणून प्रणय चांगली गोलंदाजी केली. ज्यानी चांगली कमबॅक केलंय त्याला सेकंड स्पेल मध्ये आणलंय. म्हणजे चांगली कप्तानी झाली या मॅच मध्ये. 52 धावा. 5वा बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. जबरदस्त सब. इथे मात्र पाहिलं ना तर अप्रतिम डिलिव्हरी. पाहतच राहिला बॅटर. कानाची शिट्टी वाजवली या बॉलने आणि सांगितले जागते रहो. शेवटचा बॉल. इथे चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय आणि यावेळी रोहित ने हा झेल टिपलाय. म्हणजे शेवटच्या बॉल वरती देखील विकेट जातोय. प्रणयने अप्रतिम गोलंदाजी केले. 53 धावसंख्येचं आव्हान जिंकण्याकरता टॉस लावायचं YCB उत्तन आणि त्याच्या अपोजिट आहे फ्रेंड्स 11. तीस बॉल मध्ये 53ची गरज. फ्रेंड्स 11 आलाय का कॅप्टन? तुझ्यासाठी थँक्यू. 30 बॉल मध्ये 53 धावा संख्येचा पाठलाग. पुढील मॅच चा टॉस आपण करतोय. 4 ओव्हरचा मॅच असेल. टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल? चला आपण टॉस करतोय. फक्त कोणती प्रतिक्रिया नसेल. जुनेद आणि मॅकमिलन गोविंद हे 2 कॅप्टन आहेत. आमदार चषक आणि रेजल स्टार असा टॉस बनवलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. याकडे लक्ष असू द्या.
टॉस जिंकलाय YCB आणि निर्णय पेंडिंग ठेवलाय जरा. प्रतीक कतवार मायक्रोफोनवर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. याच परिसरातील गोड आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय. बदल प्रतीक कतवार जॉईंट होत आहेत. थँक्यू. तर चला लगेच क्षेत्ररक्षण मांडून घ्या आणि YCBचे दोन मॅनेजर रॉयडन गुप्सुल आणि अविनाश पाटील हे फक्त ओपन क्रिकेटमध्ये मॅनेजमेंट करत असतात. एक गावमध्ये जास्त दिसणार नाही. आणि कॅप्टन थोडेसे उशिरा आलेत क्लिंटन माल्या. आज किती विकेट घेतात ते बघूया. आणि डेंजर पाटील मला वाटतं चेन्नई सिंगमची जर्सी घालून आल्यात अविनाश, कारण त्या मॅचसाठी गेले होते टीम मॅनेजमेंट अँड स्पोर्टची करण्यासाठी. तर चला पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय. विनंती करतोय आपली सलामीची फलंदाज ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ प्रभाकर म्हात्रे गोडदेव. तर चला क्षेत्ररक्षण मांडून घ्या. सुपर स्ट्रायकर्स नक्कीच 3 षटकामागे तब्बल 15च्या सरीने 45 धावा होत्या. तब्बल 12 चेंडूमध्ये मला वाटतं 6 ते 7 धावा आल्यात. ही थोडीशी खेदाची गोष्ट असेल, कारण सर्व खेळाडू हुक मारण्यासाठी गेले, षटकार मारण्यासाठी गेले. कोणी एकेरी दुहेरी धावायचा तिथे प्रयत्न केला नाही. स्वरूप कडून मोठ्या आशा होत्या, पण स्वरूप फ्लॉप शो ठरले या मॅच मध्ये. जास्त काही करता आलं नाही. 4 चेंडू खेळले, 4 चेंडूवर मात्र 2 धावा केल्या. तर नक्कीच पहिल्या सामन्या मागितलं तर आपण पहिला सामना 5 षटकांचा ठेवला, कारण संघ उशिरा येतील यामुळे. पण याच्यानंतर होणारे सर्व सामने 4 षटकांचे असेल. स्ट्रायकला फलंदाज गेलाय रोहित भारद्वाज, एक जबरदस्त खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड फलंदाज. आणि त्याच्या जोडीला हिरेन म्हात्रे, आज एक अष्टपैलू खेळाडू. आणि गोलंदाज भावेश शेलार. एक चांगला कॉन्ट्रास्ट प्रेक्षकांना बघायला भेटते, यात काही शंका नाही. जबरदस्त आयोजन नियोजन बघतोय आपण. रिझर्व्ह स्टार्स आयोजित आमदार चषक भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. तर याच्यानंतर नक्कीच फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि मला वाटतं YCB या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. हा देखील एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला भेटेल. बघूया. यस, पंचाकडून आम्हाला लेस प्लेचा असा इशारा येतोय. बघूया. भावेश आपल्या शरीरातील पहिला चेंडू घेऊन रोहित यांच्यासाठी लेफ्ट हँडेड फलंदाज. पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे विपुल. बघूया पुन्हा एकदा. भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच चांगला चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक लिओन आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. थोडीशी खराब कलेक्ट झाला, पण नक्कीच त्याच्यानंतर राजाबाबू बॅकअप साठी होते. फैजानला देखील तुम्ही बघू शकता यष्ट्यांच्या मागे. नक्कीच एक लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड फलंदाज असतो, तेव्हा प्रत्येक स्ट्राईक रोटेटवर आपल्याला क्षेत्ररक्षण देखील चेंज करावं लागतं. आणि तेच मैदानाच्या आत आपण बघू. षटक क्रमांक 1 चालू आहे. पॉवर प्ले नंबर 1 आणि 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि बाकीचे सर्व 30 सर्कलच्या मध्ये. बघूया. भावेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. धावा भेटतील त्या फक्त आणि फक्त 2. त्या साईडला बावट्याच्या त्या साईडला किती मोठा फटका मारा. या स्पर्धेमध्ये नियम आहे की फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या जातील. डीजे माझ्या मनात कोणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
थँक्यू डीजे. तर आज डीजेची कमांड सांभाळताना रायनल आणि अविनाश. प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रत्येक क्षणी वेगवेगळा डीजेवाला दिसेल. बघूया, नक्की चांगला फटका होता. बोल तब्बल मोठा अर्ध्यामध्ये धक्क्यावर गेला असेल. चांगला फटका हिरेन यांच्या माध्यमातून. धावसंख्येकडे जाऊ. धावसंख्या झाली म्हणजे 4 चेंडू टाकून झाल्या 2. भावेश नक्कीच इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरी धावा पूर्ण करायच्यात. फक्त 1-2 षटकामध्ये तुम्हाला 11 धावा करायच्यात. बघूया भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन हिरेन यांच्यासाठी. ह्यावेळी नक्कीच चांगला चेंडू, तितका चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण क्लिऑन यांचं. फेकी थोडीशी खराब म्हणेन, वाईट फेकी दिली होती. फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज झालाय क्षेत्ररक्षणाच्या माहितीसाठी. क्लिऑन लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. आणि नक्कीच कालच्या दिवसात आपण जबरदस्त सामने बघितले. सुपर बॉईज संघाने कालच्या दिवसात बाजी मारली. जबरदस्त सामना झाला कालच्या दिवसात देखील. यावेळी मला वाटतं तब्बल क्रीजच्या बाहेर आले होते आणि चेंडूला पाठवले सरळ षटकार. डीजे नक्कीच भावेश पवार देखील लेफ्ट आहे आणि रोहित देखील लेफ्ट आहे. आणि आमचे भावेश पवार निखिल सुद्धा आलेले आहेत. बघूया, यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. बघूया, आणि यस, या हसतील 4 धावा. चौकार, अफलातून फटकेबाजी. रोहित हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. आणि नक्कीच अजूनही एक चेंडू टाकून व्हायचा आहे. पहिलं षटक अतिशय मागणं ठरत आहेत. जशा प्रकारच्या नक्कीच धावा विपुल याने जमा केल्या होत्या तशाच पद्धतीने धावा जमा करतो तो म्हणजे रोहित. काय अफलातून फटकेबाजी रोहित यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच पुरेपूर फायदा घेतात या खेळपट्टीचा रोहित असंच म्हणावं लागेल. आता मात्र विपुलचं काहीसं कानमंत्र देण्यासाठी गेल्यात. राजा बाबू गेल्यात, फैजान गेल्यात, स्वरूप गेल्यात. मला वाटतं स्वरूप यांनी जर चेंडू टाकाय पहिला स्वतः टाकले त्याच्यानंतर कानमंत्र दिलं तर चालेल. वाटतं कालच्या दिवसात स्वरूपाने चांगली गोलंदाजी केली होती. पण नक्कीच आज थोडेसे निराश खतास असतील. 25 नंबर आहे, मोठं रस त्या 25 नंबराचं देखील आहे. आम्ही तुमच्यापर्यंत जसं आमच्यापर्यंत माहितीपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवू. बघूया भावेश शेवटचा चेंडू इथून कमबॅक करावा लागेल. ओव्हरपिच चेंडू, वाईड यॉर्कर हे चेंडू टाकावे लागतील. ह्यावेळी बघूया पंचांकडे दाद मागितले. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा निश्चित. नक्कीच भरपूर बाहेर चेंडू होता. पंचाकडे अपील केली होती पण नक्कीच रोहित शफल जाऊन अगोदरच केलं होतं. पहिलं षटक संपले. धावसंख्या 17 झाली. कुणासाठी खतरा आतापर्यंत बघतोय आपण. नक्की सुपर स्ट्रायकर संघासाठी खतरा दिसतोय कारण पहिल्याच षटकामागे भरपूर धावा खर्च केल्यात. बघूया पुढचं षटक घेऊन कोण येईल. देऊया तोपर्यंत संधी डीजेला. ऐकू एक सोमधीर संगीत. यू गए यू आय. कम ऑन डीजे. मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा आज
एवढी चला घाई करा लवकर. क्षेत्ररक्षण पॉवर प्ले नंबर 2. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक थर्ड एअर सर्कलच्या बाहेर असतील. दोघी आत्मविश्वास दाखवलाय राजा बाबू यांच्यावर. राजा बाबूला इथून कमाल करावी लागेल. जशी 2 षटका आपण गोरदेव संघाची बघितली. बघूया राजा बाबू काय करेल या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होतोय. स्वरूपला इथून तिथे तिथून इथं करत आहेत. बघूया राजाभाऊ पहिला चेंडू घेऊन. पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. हिरेन यांनी सोडून दिला. अवांतर पद्धतीने 1 धाव संख्येने वाढ होईल. धावसंख्या होती म्हणजे 18. अजूनही मला वाटतं 35 धावांची गरज आहे. 4 षटक 35 धावा. 9च्या सरासरीने आता मात्र धावा बनवायच्या आहेत. अफलातून फलंदाजी आतापर्यंत झाले. यावेळी रिव्हर्स. क्या बात आहे. जबरदस्त फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स. ज्या पद्धतीने धावा जमा करत असं वाटते की 3 ते 4 षटकामध्येच हा सामना खुला होईल. पण बघूया इथून कमबॅक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. राजाबाबू यांना ओव्हरपिच चेंडू टाकावे लागतील. पहिला चेंडू त्यांना बघितला ऑप्शनच्या बाहेर टाकला होता. हिरेनला माहिती होतं पुन्हा एकदा गोलंदाज तीच चुकी करेल. त्याच लेंथ आणि लाईन तोडचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. लगेच स्विच हिटचा फटका त्यांच्या बॅटामधून आपल्याला बघायला भेटला. बघूया पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता पण यावेळी चेंडूला थोडंसं आतमध्ये आणलं होतं आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र भरपूर कालानंतर येतोय. बघूया स्वरूप चेंडूकडे मागत आहेत. शाईन करतील थोडं चेंडूला. नक्कीच चेंडू शाईन झाल्यानंतर एका बाजूने स्विंग देखील होईल. बघूया पुन्हा एकदा राजा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हिरेन यांच्या साडी. यावेळी चांगला चेंडू तर ब्लॉकला टाकला चेंडू होता. तिथे आहे सिमिरन. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. चांगला कलेक्ट. फक्त आणि फक्त एकच धाव. फैजान फक्त इथून तिथून हात करत आहेत. अजूनपर्यंत एकही चेंडू त्यांच्याजवळ गेला नाही. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. मॅचला चालू ठेवा. आणि आयोजकांना विनंती करतोय आपण इथे तिथे जाऊ नका. दुसरं कोणाला पाठवा. रेनॉल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ते स्प्रे आणण्यासाठी गेले होते मला वाटतं. दिलं. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बघूया राजा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी क्या बात आहे रोहित शर्मा.
कलकलीची विनंती आहे, पाणी मागण्यासाठी तुम्ही इथपर्यंत येऊ नका. फक्त खेळाडू आणि त्याच्यानंतर समालोचक, पंच आणि लाईव्ह स्ट्रीम यांच्यासाठी पाणी आहे. पाणी तुमच्यासाठी खाली ठेवलेलं आहे, तो देखील फिल्टर वॉटरच आहे. तब्बल 4 बुलके ठेवण्यात आलेले आहे, म्हणून विनंती करतोय कुणी ती पाणी मागण्यासाठी येऊ नका. कोणाला बघूया. आता मात्र स्वरूप आलेले आहे. स्वरूप यांच्याकडे 3रं षटक दिलेलं आहे. इथून कमबॅक करेल का स्वरूप? कारण अशाच पद्धतीच्या मला वाटतं प्रथम फलंदाजी करत असताना सुपर स्ट्रायकर संघाच्या धावा देखील होत्या. यावेळी पंच दर्शवतील हा वाईड चेंडू आहे, भरपूर हाईट. जर कदाचित बॅटाला आदलला असता तर हा वाईड नसता, कारण अटेंड केला होता. पण बॅटाला चेंडू लागला पण नाही आणि भरपूर वर चेंडू होता. पंच दर्शक ॲक्युरेट डिसिजन आतापर्यंत आपण पंचांच्या माध्यमातून बघितले आहे. तर नक्कीच पंचांना मला वाटतं गोलंदाज स्वरूप याला फर्स्ट वन देखील केले आहे. तर नक्कीच आमचे डीजे स्पॉन्सर बॉनी मुंबईकर आणि कॅजिस्टन मुंबईकर, दोन्ही बंधू मुंबईकर बंधू, ह्यावेळी नक्कीच धोका होता आणि बॉनी मुंबईकर येत आहेत. उत्तम बॉईज मध्ये नक्कीच खेळताना दिसतील. काय अफलातून 5 षटकार, शेवटच्या षटकामध्ये 30 धावांची गरज असताना 4 षटकार मारले होते मला वाटतं नायगावच्या त्या मैदानावर. शेवटच्या चेंडूवर 1 बॉल 6 लागत असताना चांगला चेंडू पडला. बघूया स्वरूप एकदम कैवल्याच्या ऍक्शन मध्ये चेंडू टाकत असताना. बघूया धावा धावून काढा, धावा धावून काढा. क्षेत्ररक्षकाला इथून नक्कीच खेळपट्टीची शाद भेटत आहेत, पण 2 धावा तिथे चांगल्या रीतीने काढून झालेल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 35. तर चला याच्यानंतर मला वाटतं सामना YCB आणि फ्रेंड्स 11. तर हा देखील एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला भेटतो, यात काही शंका नाही. आज नक्कीच एक गाव फॉर्मॅट मध्ये सर्व चांगले संघ आपल्या मीरा भाईंदर परिसरातील तुम्हाला बघायला भेटतील. पहिला सामना आपण बघतोय प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोरदेव आणि त्यांच्या अपोजिट आहे तो म्हणजे आपल्या चौकाचा संघ. यावेळी चांगला फटका बघूया, क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगला प्रयत्न, एका हातामध्ये नक्की सूर मारला होता पण झेल काय टिपता आला नाही. पण नक्कीच जबरदस्त एफर्ट सिमिरन याचा, सॉरी संकेत याचा. वाटतं नक्कीच 2 बंधू या संघामध्ये आपण बघू शकतो, सिमिरन आणि संकेत. आणि त्याच्यानंतर दुसरे 2 बंधू, एक बंधू शिकण्यासाठी बँगलोर इथे आहे, संकेत तो देखील. यावेळी बघूया राजा बाबूने झेल टिपला, स्वरूप यांच्या षटकातील पहिली विकेट. आणि नक्कीच आता मात्र जी सलामीची जोड होती त्या तरी योहान यांना विनंती आपण तयारी करून यायचं आहे, नंतर फोन करू नका आमची. बघूया नवीन फलंदाज साहिल आलेले आहेत. साहिल पट्टा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. धावसंख्या आतापर्यंत 37 झालेली आहे. अजूनही जर बघायला गेलो तर 16 धावांची गरज आहे. 14 चेंडू 16 धावा. स्वरूप पाटील काय अफलातून गोलंदाजी करतोय. होय नक्कीच काल संध्याकाळचा त्यांचा स्टेटस मी तुम्हाला वाचून दाखवतोय. काल संध्याकाळीच त्यांनी टाकला होता, एक अफलातून स्टेटस होता स्वरूप यांच्या माध्यमातून. शांत राहायला शिका, कारण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला सगळं भेटेल. हेच काल सांगितलं होतं आणि आज करत आहेत. एक घडी एक विकेट त्यांच्या कोट्यामध्ये आलेला आहे. आतापर्यंत शांत होता स्वरूप. बघूया आपल्या षटकातील 4 चेंडू टाकून झाल्या. 4 चेंडूवर आतापर्यंत मला वाटतं 5 धावा खर्च केल्या. एक घडी देखील बाद केल्या. अतिशय चांगलं षटक, सुपर
स्ट्रायकर संघासाठी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत आहेत. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितक्याच चांगल्या रीतीने खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाईल. आता मात्र स्ट्रायकिंगला गेलाय तो म्हणजे रोहित. अबू यांना विनंती करतोय की आमच्या खेळपट्टीला कलर मारू नका, अगोदर भरपूर कलर लागलेला आहे. चला शेवटचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. विपुलचं काही सरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत. यावेळी पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त फटका. किती धावा आहेत या, आणि या स्थितीतून दर्शवतात योहाना मुंबईकर की या 4 धावा आहेत. या 4 धावसंख्येने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 42. बारा चेंडू 11 धावांची गरज. कोण टाकेल पुढचं षटक? जसं 1 धावचं षटक मला वाटतं घोडदौड संघाच्या गोलंदाजाने टाकलं होतं. नक्कीच जे षटक शुभम यांनी टाकलं होतं तसं 1 षटक कुणाला तरी टाकावं लागेल इथून. तर नक्कीच येणाऱ्या सॅटर्डे संडेला देखील या ग्राउंडवर स्पर्धा आहे. जर कोणाला प्रवेश लागत असेल तर नक्कीच मॅकमिलन टप्पा सिमेंट यांच्याशी संपर्क साधा. नक्कीच ती देखील भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. येत्या शनिवार रविवार ती स्पर्धा या मैदानावर आहे. तर एक गाव फॉर्मॅटमध्ये जर कोणाला एंट्री लागत असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा, किंवा आपला ग्रामीण गावचा ओरिजिनल संघ त्यांच्यासाठी देखील जर कोणाला एंट्री लागत असेल, मला वाटतं खूप कमी जागा राहिलेल्या आहेत, 1-1 आणि 2-2 जागा बाकी आहेत. जर कोणाला लागत असेल तर नक्कीच मॅकमिलन यांच्याशी संपर्क करून घ्या. बघूया पुन्हा एकदा सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज भावेश कडून नक्कीच मोठी अपेक्षा असेल. इथून भावेशाला कमबॅकचं षटक टाकावं लागेल, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये 7 ते 8 धावा ठेवाव्या लागतील. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर नक्कीच आणि नक्कीच त्याच्यानंतर 15-16 आयव्ही बॉईज संघामार्फत देखील एक जबरदस्त स्पर्धा भरवण्यात येत आहेत. बघूया भावेश, यावेळी फटका हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक समीर आहे, पण समीर बंद, आणि मला वाटतं हाही चुकी आहे. हा झेल झाला असता, कारण झेल लगभग डोक्याच्या हाईटला पडला आणि मला वाटतं समीर याने अगोदरच उडी घेतली. नक्कीच वेल जजमेंट म्हणणार नाही, कारण नक्कीच क्रुशल मुवमेंटला अशा पद्धतीची चुकी, कारण अगोदरच सूर मारला. जर नियंत्रण ठेवलं असतं तर कदाचित हा झेल देखील झाला असता. तरी असं वायसीबी संघाला विनंती करतो, आपला निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वाटतं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. योहान याला विनंती करतोय की आपण देखील तयारी करून या. मला वाटतं काल सामना हरल्यात काय हँडसम बॉयची अजून मीटिंग संपत नाही. स्पर्धा संपेल, पुढच्या स्पर्धा येतील, पण ती मीटिंग काही संपणार नाही. बघूया यावेळी चांगला चेंडू, यावेळी चांगला चेंडू. बघूया भावेश, नक्कीच चांगला कमबॅक. भावेकांत 3 चेंडू हे निर्धाव आले असे, पण नक्कीच तो झेल
ह्यावेळी नक्कीच ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर वारंवार वाईड लाईन वर टाकण्याचा प्रयत्न होतोय. तर याच्यानंतर नक्कीच तयारीत राहायचं आहे दोन्ही संघाने. इन ऍक्शन मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड अब्बास भाई यांचा हा संघ सध्याच्या हंगामात भरपूर चर्चेमध्ये असणारा हा संघ आहे. तो देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये बघायला भेटेल. बघूया भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी बघूया पंच सांगतील. ऍक्शन निघली अत्याचाराला दौरा धावायला पाहिजे अन्यायला पाहिजे आउट नाही एकदा दाखव. ऍक्शन कंप्लीट करायला लागते. अर्धी अर्धी ऍक्शन लागते तेव्हा त्या पुन्हाच जायला बोलतो विचार तू आवर रे. तरी सर आपण या. एक अंपायर बघितली ना. पहिला चेक करा तुम्ही चेक करा. फुल स्क्रीनला दाखव. फुल स्क्रीनला दाखव. मधून रिव्ह्यू करायला घेतले ना. अरे मॅक्रो ऍक्शन कंप्लीट केले ते नॉट आउट आउट आहे. उलट सांगतेस मॅक्रो तू. तरी असं पंचांनी बघितलं. पंच आपल्यापर्यंत निर्णय देतील. ऍक्शन अख्खी कंप्लीट केली ना लायला ते नो बॉल. विचार अर्धी अर्धी करायची. कंप्लीट करून लायला ते नो. तरी असं पंचांनी चेंडूला नो घोषित केलेला इथं आणि हा मुक्त फटका असेल. बघूया भावेश. आता फक्त 3 धावांची गरज आहे. यावेळी बघूया समोरच्या दिशेने शतरक्षक आहेत तिथे फ्री हिट देखील होता. फक्त 2 धावांची गरज आहे आता मात्र. 2 धावांची गरज आहे. बघूया भावेश. त्याला पहिलाच बघूया भावेश. यावेळी खेळ खल्लास काय अफलातून फटकेबाजी.
थँक्यू डीजे. तर रेनॉल्ड गोन्साल्विस यांना विनंती करतोय. तरी असं जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित भारद्वाज. काय अफलातून फलंदाजी. रोहित माझ्या तब्बल 28 धावांची अफलातून फलंदाजी आपण त्यांच्या बॅटामधून बघितलंय आणि ज्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार चा समावेश होता. तर भावी मुंबईकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते रोहित याला हे पारितोषिक द्यायचं आहे. तर चला वायसीबीच्या खेळाडूने लगेच रेनॉल्ड तुम्हाला हा क्लिअर केला तर बरं होईल. केला असता आपण